आज काय मी राईड गेलेलो नाही. आज मी राईडला ना एवढंच आहे, कारण की आज त्यांचं दुसरे कस्टमर होतं, म्हणजे दुसरे क्लायंट होते. आधी जायच्या टायमाला सर येणार निलेश सर गाडी, याच टायमाला ते क्लायंट आणणार जास्त. तर काहीच मी त्याच्या ऑफिसला बसलो ना, तिथं बघा सगळी ही जी आहे आपली वाहतूक, सिग्नलमधील दिवे सगळं म्हणजे लाल दिवा म्हणजे थांबा, पिवळा दिवा म्हणजे थांबा किंवा थांबा रेषा ओलांडली असेल तर पुढे जावा. तर कशी आहे मंडळी, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या मराठी सुद्धा ब्लॉगवर. 305 जर्नी. तर गाईज आज आपला ब्लॉग म्हणला 175 ब्लॉग. तर गाईज हे बघा, मी ब्लॉग केला 6 वाजता सुरू. तर मित्रांनो विषय आज आला, असं काही गेलो तुम्ही कुठं 1-2-3 शूटला, म्हणजे हे जे निलेश सर आहेत ना त्यांचे सोलरचं शूट करायचं होतं. काही नाही, फक्त नॉर्मल फक्त कॅमेरा धरायचा होता, बस एवढंच विषय होता. पण त्याच्यामुळे तिकडे गेल्यामुळे मला काय म्हणजे ब्लॉग काढता नाही आला. तर मित्रांनो आज मी ब्लॉग केला 6 वाजता सुरू. आता तुम्ही कुठं माहिती आहे का, कुत्रीचे पिल्लं बघायला. तर काहीच काल संध्याकाळी मी नाही का ज्यावेळेस बाहेर गेलो ना, मला मोबाईल नेटवर्क नव्हतं ना, त्यावेळेस मी बाहेर गेलो ना, त्यावेळेस पिल्लं डायरेक्ट मला भोकली डायरेक्ट मला गेलं. मी घाबरलो बाई, जरा एक संध्याकाळी भोकले. मी म्हणलं येते हे काय नवीन हां पैसे मग किती राडा केला. राडा म्हणलं काय आम्ही परवडत नाही. पैज 2 दिवस झालं पिल्ले इथं बसले, इथून गेले, आता जस्ट इथं असले तर आई नो एंट्री राहीच. पिल्लं तर काही गेले का आज पण गायब झाले. आज पण पिल्लं नक्की गायब झाली. पैसे तर बंद नाही इथं तेरे की काही नाही गायची ते संध्याकाळपर्यंत वापस. आज जुबर काय पूस काय नव्हता, त्याच्यामुळं गेलं काय बाहेर फिरायला. संध्याकाळी पूसाला नक्की ह्या जागेवर तिथं गाईज. तिथं आलो आणि थोडं झोपलो, ते बरं वाटतं. तर मित्रांनो विषय झाला आहे, आपला नंबर लागला आहे कुठं माहिती आहे का, म्हणजे मी डिप्लोमा जो सेकंड इयरचा फॉर्म भरला होता, आपला नंबर लागला आहे पुण्याच्या AISSMSच्या कॉलेजमध्ये. काही सगळ्यात मोठं कॉलेज आहे, पण प्रायव्हेट त्या असं विषय झाला आहे. गव्हर्नमेंटला नाही लागला, प्रायव्हेटला लागला नंबर, असा विषय झाला आहे. तर आपण बघू आज बेटरमेंट करू, तर बरोबर पुढची प्रोसेस करू, तर तोपर्यंत आपलं ते जे शीट आहे ते शीट फ्रीज होईल असा विषय. ते शीट फ्रीज झालं म्हणजे आपल्याला जाऊ म्हणून तेव्हा ते कॉलेजला ॲडमिशन घेता येईल, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू असा विषय झाला आहे. तर गाईज आज पुन्हा आपण तिच्यामध्ये आलो आहेत कुठं 4 व्हीलर अल्टो शिकण्यासाठी, खास करून आपले सर. आज गाडी चकचक दिसते, कारण की 2-3 झालं मला आलेली गाडी. काल तर काही मी आलेलो नव्हतो, काहीच पण सरच नाही तिथं. तर गाईज आज काय मी राईडला गेलेलो नाही आहे. आज मी राईडला ना त्यांचं एवढंच आहे, कारण की आज त्यांचं दुसरे कस्टमर होतं, म्हणजे दुसरे क्लायंट होते. आधी जायच्या टायमाला सर येणार निलेश सर गाडी, याच टायमाला ते क्लायंट आणणार जास्त. तर काहीच मी त्यांच्या ऑफिसला बसलो ना, तिथं बघा सगळी ही जी आहे आपली वाहतूक, सिग्नलमधील दिवे सगळं म्हणजे लाल दिवा म्हणजे थांबा, पिवळा दिवा म्हणजे थांबा किंवा थांबा रेषा ओलांडली असेल तर पुढे जावा, हिरवा दिवा म्हणजे पहा व सुरक्षितपणे पुढे जा, लाल दिवा म्हणजे पहा व सुरक्षितपणे पुढे जा. सतत लुकलुकणारा लाल दिवा म्हणजे अशा ठिकाणी वाहन प्रथम थांबावे, वाहतुकीमधील वाहने आणि पादचारी यांना म्हणजे पादचारी म्हणजे जे पैसे ना त्यांना जाण्यास प्राधान्य द्यावे, त्यानंतर पुढे जावे. सतत लुकणारा दिवा म्हणजे अशा ठिकाणी वेग कमी करून काळजीपूर्वक पुढे जावे. असे सगळी माहिती दिलेली इथं, सगळं इकडं सगळी डिटेल दिलेली, गाडी कशी शिकायची कशी नाही सगळं, म्हणजे सगळं अशा प्रकारे ऑफिस काहीच काही नाही. काहीच गाडी शिकायला एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त म्हणजे क्लायंट आहेत ना ते जास्त हे नसतात, म्हणजे कसे म्हणजे जास्त म्हणजे असे जास्त शांत नसले पाहिजे, मग खरं गाडी शिकायला भारी. ते राव म्हणलं पाहिलं टाकलं राईट दुसरा टाकणार असं म्हणलं, मग ते काही काहीच वातावरण मग तिथं झालं. हो बाई पाच पाऊस येतो काही नाही. तर काही शेवट जेवायचं तेच झालं ना. कुत्रीने पिल्लं नेले, आज पण काय आणले नाही त्याला. पिल्लं आज पण काय आलेली आहेत, मला तर टेन्शन लागलं आहे. आता 4-5 दिवस
पिल्लू तर न्यायचं होतं गावाकडं. आता हा एक मोठा बिग प्रॉब्लेम झाला आहे. जाऊन दे येतील हे आले तर हायचे बरंच आहे. गाई 2-3 इथं बसले, इथं बसले. आता कसं करायचं? तर जाऊन दे मित्रांनो, पिल्लं देतीलच. तर मित्रांनो ऐक, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि भेटून जर ब्लॉग मध्ये. तर चला बाय बाय.